गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय वारगडे. 2 बॅटर बॅटिंगला. केतन शीद नॉन्सला उत्तम झुगरे. पहिला बॉल डॉट बॉल. याही बॉलवरती बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट टाकले गेलेत गोलंदाज प्रणय वारगडेच्या मार्फत. चांगली गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाज प्रणयच्या मार्फत. 2 टाकले चेंडू मात्र टाकले डॉट बॉल. यस, गोलंदाज सज्ज प्रणय. गोली मार्फत केतन शीद. राऊंड द विकेट. इथे मात्र फटका मिस टायमिंग. या बॉलवरती ओयूटी फलंदाज होईल बाद. लागलेल्या तिसऱ्या बॉलवरती केतन शीद याही मॅच मध्ये जास्त परफॉर्मन्स करू शकले नाही यात. विकेटचा बदल, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. साई मोरिया पाटोल टीम कडनं तानाजी झुगरे आणि उत्तम झुगरे. मागच्या मॅच मध्ये तानाजी झुगरेने काय बॅटिंग केली होती, त्याच्या जोरावरती नक्कीच परास केलं होतं. अवालेट संघाला 3 बॉलचा खेळ झालाय. धावसका धाव फलकावरती 0. एक धक्का लागलाय. गोलंदाज सज्ज प्रणय. बॅटिंगला तानाजी. स्टेप आउट झाले. बॅटची लिडिंग एज. हो, क्या बात आहे. एफर्ट्स पाहू शकाल. अजय होता तिकडे. अजय सराई. काय एफर्ट्स दिलेत. एक सिंगल जमा केलेले. धावसका 1 गडी बाद 1. पुढील बॉल गोलंदाज सज्ज प्रणय. बॅटिंगला उत्तम झुगरे. रिव्हर्स स्विचिटचा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग. सेल पकडायचा होता. करावा क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग जुळत नाहीये. 2 धावा धाव फलकामध्ये जॉईन होताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साने धावसका पाहायला मिळते. 1 गडी बाद 3. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. प्रणय तयार. बॅटिंगला उत्तम झुगरे. आता मिस्टर 360 फलंदाजी करावी लागेल उत्तम झुगरेला. पुढील बॉल प्रणय. हा बॉलवरती पडलाय, धडपडलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. षटक क्रमांक ते समाप्त झालाय. पहिलं धावसक धाव फलकावरती 1 गडी बाद 3. चांगलं षटक हाताळलाय. तब्बल 3 धावा खर्च केल्यात प्रणय वारगडे. उभवता सितारा आहे या पिवळी गावाचा. काय गोलंदाजी हाताळली त्या प्रणय वारगडेच्या मार्फत. षटक पहिला समाप्त. 1 गडी बाद 3. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज येतोय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. साहिल वारगडे येतोय. साहिल वारगडे येतो न पाहायला मिळतोय. पण तो धावा झाला नाही. पाटोल टीम कडनं तानाजी झुगरे आणि उत्तम झुगरे 2 सख्खे भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंगला आता तानाजी असेल, नॉसला उत्तम. साहिल वारगडे येतोय. गोलंदाज साहिल. बॅटिंगला तानाजी. थोडंसं फास्ट घ्यायचं आज. थोडंसं भरपूर लेट झालं होतं आपण. फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. 2 पंच रमेश कातवारे आणि समीरजी शेख सर.
एक गडी बाद 3 धाव संख्या. गोलंदाज साहिल, बॅटिंगला तानाजी. फ्लेलिनचा बॉल चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली या बॉलवरती. एक सिंगल कंप्लीट, एका सिंगलच्या मार्फत धाव संख्या जाते. एक गडी बाद 4 आकड्यावरती. गोलंदाज सज्ज साहिल, बॅटिंगला उत्तम. गोलंदाज सज्ज. बॉल डॉट. एक गडी बाद 4. साई मोरिया पाटोली पक्ष जय बजरंग पिवळी. त्यानंतर रातांदले पाडा विपक्ष टीम खांडीचा पाडा हा सेकंड मॅच असेल, नोंद घ्या. अक्षय 11 पेंडुरकर संघाला बाय भेटले, तिसऱ्या फेरीत पोहोचलाय. आमचे विठ्ठलदादा खंडवी मात्र सावलीमध्ये आनंद घेतात. विठ्ठलदादा खंडवी आज इम्प्रेस केला आम्हाला, त्यांनी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या मार्फत. रिव्हर्स आता मात्र ठोकला. या बॉल मध्ये कनेक्शन आलाय. लेट फन थेट या बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. धाव संख्या 8. चौकार आला या बॉलवरती. उत्तम झुगऱ्याचं उत्तम प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. एक गडी बाद 8. या बॉलवरती विकेट कीपर बॅटर बीट होत आहेत. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. लेग बायच्या स्वरूपात 2 धाबा कंप्लीट होत आहेत. सेफ आहे का? यस कृष्णा भोईर सर कुठे असेल तर जॉईन व्हा लवकरात लवकर. एक्झॅक्ट चेक केला जाते. चौकार आहे. थँक्यू सो मच योगेश टेनिस क्रिकेट.in कृष्णाजी भोईर आणि कंपनी. त्यावेळी तो बॉल अडवतो ना, एक पाय त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर आहे, तेव्हा तो बॉल उचलतोय. आकाश वारगडे सर, येस क्लिअर. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या धाव फलकावधी 12. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज साहिल वारगडे. एक गडी बाद 12 धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते.
यस गोलंदाज सज्ज साहिल बॅटिंगला उत्तम. या बॉलमध्ये देखील अडवा बॅटने क्रॉस बॅटने फटका सजवायचा होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. एक गडी बाद 12. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. तब्बल 9 धावा खर्च केल्यात 5 बॉलचा झालाय खेळ. शेवटचा बॉल शिल्लक. साहिल तयार. एक गडी बाद 12 थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय पाटोल संघाला. बॅटिंगला पुन्हा एकदा उत्तम जुगरे. अडवा बॅटने नो लुक स्टाईलने बॉलला फिनिश करायचा होता. फ्लिक केले गेलाय. चेंडू मात्र नो मार्क्स मध्ये पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी झाला प्रयत्न. 2 धावा होतील का? दोन धावा कंप्लीट केले गेल्या. षटक क्रमांक दुसरं समाप्त. एक गडी बाद धावसंख्या पाहायला मिळतात 14. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येत आहेत. साजन आमले तिसरा स्पेल हाताळण्यासाठी आलेला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 14. 12 बॉलचा खेळ झालाय. साजन आमले येतोय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्या आपण. यस गोलंदाज साजन आमले. बॅटिंगला तानाजी जुगरे. यावर मात्र ऑफ स्टिक मात्र उखडून काढली गेली आहे. योमेश आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल केले गेला. क्लीन बोल्ड. फलंदाज तानाजी जुगरे बॅक टू पवेलियन. लागलाय 14 वरती. दुसरा धक्का साई मोर्या पाटोळ संघाला. फलंदाज बाद. गोपाल झुगरे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज साजन आमले. काय गोलंदाजी पाहायला मिळते साजन आमलेच्या मार्फत. 14 वरती लागलाय तिसरा धक्का साई मोर्या पाटोळ संघाला. आता साजन आमले जय बजरंग पिवळी संघाकडे ऑन हॅट्रिक नाव. यस साजन आमले ऑन हॅट्रिक नाव. बॅटिंगला आता रमेश पोकळा. तीन गडी बाद 14 ऑन हॅट्रिक नाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साजन. ओरपीचा बॉल मारा केला होता. चांगला फटका आहे. टीममध्ये फिल्डर जरूर आलेत. एक तर कंप्लीट. सिंगल कंप्लीट. धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 15. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अर्थात साजन आमले. आता बॅटिंगला मात्र उत्तम झुगरे. थोडंसं शांत केलं गेलंय. तिसरं षटक मार्गस्थ. धावा येत नाही. धावा कराव्या लागतील. 3 गडी बाद 15. फोरपीचा बॉल चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. फिल्डिंग चांगली राहिली गेली आहे. 2 धावा होतील का?
यस 2 धावा धाव फलकावरती होतील का? यस 2 धावा झालेल्या आहेत. या 2च्या सने धावसक जाती आहे 17 आकड्यावरती. 3 गडी बाद 17 धावसक धाव फलकावरती पाहायला मिळती आहेत. गोलंदाज साजन आमले 3 गडी बाद 17. साई मोर्या पाटोळ हा बॉल वाईड पाहायला मिळतोय. धावसक धावफल 3 गडी बाद 18. यस गोलंदाज साजन बॅटिंगला उत्तम. बॉलवरती शफल झाले होते. चांगला बॉल लाईन चांगली पाहायला मिळते आहे. डॉट बॉल 3 गडी बाद धावसक 18 पाहायला मिळतात. यस गोलंदाज साजन आमले तयार बॅटिंगला. उत्तम जुगरे राऊंड द विकेट. आई बॉलवरती पंच वळतायत. शेख सर पंचाचे दोन्ही समांतर धावा येथील अवांतर. आणि रमेश कातवारे आज काय बॉलिंग राहिले. रमेश कातवारेचे आम्ही फॅन झालोय सर. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची रील्स एक व्हायरल होईल यात तर शंका नाही आहे. रमेश कातवारे लेजेंड ऑफ पेंडर गोल. इथे बॅटची लागले स्विच इट करायचा होता. चांगला फटका आहे परंतु स्लिप मध्ये फिल्डर ठेवलाय. थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते. स्लिपचा थोडासा काढा होता आकाश वारगडे मास्टर माइंड ऑफ पिवळी. या बॉलवरती धावा मिळतील. एकच सिंगल 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 20. धावसक 20 झाल्यात. 3 गडी बाद 20. ओव्हर कंप्लीट झालेली पाहायला मिळते. यस गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज पाहायला मिळते. या बॉलवरती चांगला फटका आहे. वा लाजबाब स्ट्रोक ऑन साइडला बॉल खेचून मारला फेकून दिला. या बॉलवरती आलेला 4 धावा चौकार. धावसंख्या 3 गडी बाद 24 झाल्यात. रमेश भलाचं स्वागत केलं उत्तम जुगरेनं मात्र. 3 गडी बाद 24. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग करू नका. जय बजरंग पिवळी संघ. स्टेप आउट झाले. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहेत. बॉल 2 फिल्डरला निघून चाललाय. बॅक टू बॅक ते दनादन दुसरा चौकार आलाय. धावसंख्या 3 गडी बाद 28. आत्ता मात्र उत्तम जुगरे रंगात आलाय. बॉल ढगात चाललेत. 12 बॉल 23. गोलंदाज सज्ज रमेश भला बॅटिंगला उत्तम. रिवर्स खेळायचा होता. स्वीटेड खेळायचा होता. सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. या बॉलवरती डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. 3 गडी बाद 28. चला टॉस साठी जॉईन व्हा. संघर्ष 11 रातातले पाटा टीमचे कॅप्टन आहे. त्याचबरोबर टीम खांडीचा पाटा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या लगेच. ओव्हरपिचचा बॉल चांगला फटका. गॅप मध्ये बॉल उत्तमचा वार. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 चौकार. धाव फलकावधी पाहायला मिळते. 3 गडी बाद 32.
याही बाळवती उडवलाय बॉलला, लॉफ करायचा होता फटका, मिस टायमिंग, उत्तम जुगरेचा फटका. बॅकअप होत, 2 फिल्डर होते, बॅकअप देखील होतं, परंतु या बॉलमध्ये झेल मात्र सोडला गेलाय 2 फिल्डरच्या मार्फत. 2 धावा घेतल्या गेल्या धावसंख्या धाव फलकामध्ये 34, 3 गडी बाद 34 धाव संख्या. या बॉलवती विकेट, फलंदाज बाद. यस, धावसंख्या झाल्यात 34, जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चोवीस मध्ये बनवायच्यात 35 धावा. कृष्णाजी भोईर सर, आपण कुठे असाल तर जॉईन व्हा लगेच. 24 मध्ये बनवायच्यात 35. मध्ये बनवायच्यात 35 धावा. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि टॉस साठी देखील लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे. चला टॉस साठी लवकर लवकर टीम खांडीचा पडा. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. आपण एक टार्गेट दिलाय 35. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. जसे बॅचला होईल सुरुवात तसे मात्र हर्षलजी पवार सर हे जो मॅच साठी जॉईन होतील. तुर्तास थँक्यू, धन्यवाद. येस, थँक्यू सो मच विकेजी शेबाळे सर. चला पुढच्या मॅचचा टॉस करूयात. टीम खांडीचापाडा विपक्षामध्ये संघर्ष 11 रतनदेवपाडा टीम, असा हा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. चला तर हा टॉस होत असताना आपल्याला पाहायला भेटेल आणि सध्या तरी टॉस टीम खांडीचापाडा संघाकडे राहिला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सगळेच ओव्हर 4-4, सगळेच मॅचेस 4-4 ओव्हरचे होतील, त्यामुळे त्याही सूचना महत्त्वाच्या असणार आहेत. आणि सध्या तरी आता जो मॅच चालू आहे साई मोरिया पाटोळ आणि विपक्षामध्ये जय बजरंग पिवळी. आज जय बजरंग पिवळी संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला आहे. साई मोरिया पाटोळ टीमचा देखील खूप चांगला राहिला आहे खेळ. आणि आता हा सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपण पाहत आहोत. सेकंड राऊंडसाठी बाय मिळाली आहे अक्षय 11 पेंडुरगुळ टीमला. थर्ड राऊंडमध्ये ते पोहोचलेत. दुसरी टीम कोणती असेल, तिसरी टीम कोणती असेल पाहूयात. आणि सध्या तरी आता फिल्डिंग सेट केलेले आहे. आता बॅट्समन ॲज ओपनर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटेल आकाश वारगडे. नॉन स्ट्राईक एंडला ओमकार कातवारे पाहायला भेटतो आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती उत्तम झुगरे पाहायला भेटेल. जिथे 4 ओव्हरला 34 झाल्यात, मग 35 करायच्या आहेत. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाचा मॅच. आज गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगली पाहायला भेटली आहे जय बजरंग पिवळी टीमची. कमीत कमीपर्यंत रोखतायत 4 ओव्हरला. पाहूयात सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, क्लासिकल फटका खेळलाय, गरंगळत बॉल निघालाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय आणि चांगला क्लासिकल हा कव्हर ड्राईव्ह, चौकार.
ते गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला आज मिळालेले आहेत. आकाश वारगडेकडनं खूप अनुभव आहे क्रिकेटचा आणि सध्या तरी जो फॉर्म त्याचा आहे, टचमध्ये खेळाडू आहे या सीझनमध्ये, तो फॉर्म त्यानं सातत्यानं दाखवला आणि आता सध्या तरी टीम मजबूत स्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती दिसते. पहिला बॉलवरती उत्तमच्या विरोधामध्ये आलाय हा ब्रँड स्ट्रोक चौकार. समोर यावेळेस हा बॉल तिथे आपण पाहत आहोत फिल्डर आहेत. मिडॉनला चांगली फिल्डिंग होते. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत धाव आलेली नाहीत. 2 बॉलला 4 झाल्यात. खूपच चांगला चेस आहे मैदानाच्या आतमध्ये. तर रोखायच्या असतील तर काही विकेट येणं गरजेचे असतील. गेलाय मॅच आपण पाहिला जयबजरंग पिवळी टीमचा या दोन्ही फलंदाजांना चांगली पार्टनरशिप केली होती आणि त्याचमुळे ते धावा चेस करण्यामध्ये यश मिळालं होतं. आता हा कॉल थोडासा लेट झाला आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचेल. धावा झाला धाव फलकावरती टोटल 5. आकाश वारगडे आणि ओमकार कातवारे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते जयबजरंग पिवळी टीमची. आज सगळ्यात महत्त्वाचं राहिलं की ज्या टीम आहेत त्या सगळ्याच नावाजलेल्या आहेत आणि आजचा हा पोल विशेष खूप महत्त्वाचा राहिला आहे. हा म्हणजे अशा टीम आहेत की कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतोय अशा पद्धतीचे मॅचेस आहेत. काहीशी फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न यावेळेस आता करतोय उत्तम. जाणतोय विकेट येणं गरजेचे आहेत. ते ट्रॅप रचावे लागतील, ते प्लॅनिंग करावं लागतं. तर त्या प्लॅनिंगमध्ये जर अडकला खेळाडू तर खूप मोठी संधी मिळू शकते कमबॅक करण्यासाठी आणि तोच प्रयत्न चालू आहे. पहिल्या ओव्हरला काय करावं लागेल तर पहिल्या ओव्हरला तुम्हाला धावा रोखावा लागणार आहेत. समोर यावेळेस काय अफलातून बॉल राहिलाय. चान्सच नव्हता हात खोलण्यासाठी. फुललेचा बॉल होता, बीट करून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल येतोय. तो दबाव बनवला जातोय. जरूर विकेट नाहीत परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी करायची आहे. कमीत कमी वरती रोखायचं आहे. इकॉनॉमी चांगली ठेवायची आहे असं दिसलंय. आणि आता हा बॉल फुललेचा बीट करून चालला. अजून एक डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक पहिली चालू आहे जिथे 5 धावा मिळाल्यात. जयबजरंग पिवळी संघाच्या विपक्षामध्ये आपण पाटोळ संघाला पाहत आहोत. अजून एक चांगला तेज तरार चेंडू बरोबर तो कोण बनून निघालाय लेफ्ट आर्म बॅट्समनच्या समोर. चांगली बॉल हाताळणे आपण सध्या तरी उत्तम झुगरीची पाहत आहोत. आता 5 बॉलला 5च धावा जिथे एक चौकार आला होता आकाश वारगडेच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती, परंतु त्यानंतर शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय. वेगळं करण्याचा प्रयत्न मागे चालला. आता पाहूयात यावेळेस घडेल काय. चेंडू निघाला वेगामध्ये आणि आता कदाचित थांबवणं कठीण झालं आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. यस इट इज 4. नशिबाची साथ. चौकार. त्या फायनली त्या अंतिम ओव्हरवरती चौकार आल्यानंतर त्या मेंटेन झाल्यात. रिक्वायर्ड 100 ज्या पद्धतीने असायला फास्ट खेळायचा आहे. पंचांची ती सूचना आहे ते लक्षात घ्या. फास्ट खेळा. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिला ओव्हरचा खेळ झालाय आणि आता उर्वरित राहिले तर 18 या मॅच मध्ये करायचे आहेत. 26 धावा 18 चेंडूमध्ये 26. 3 ओव्हरला तुम्हाला 26 करायचे आहेत. फास्ट खेळायचा आहे प्लीज. ह्या सूचना पंच देत आहे तुम्हाला. केतन शीद आपल्याला त्या बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. सेकंड ओव्हर मध्ये उत्तम झुगरेनं चांगली कामगिरी केली. पहिल्या ओव्हरला 2 चौकार परंतु काही बॉल चांगले हाताळलेत. स्विंग हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अप्पी झाली परंतु इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. बाहेर राहिला बॉल आणि त्याचमुळे नॉट आउटचा इशारा आलाय. खूपच महत्वाची पंचांची भूमिका राहिली आहे आज. अगदी आपण पाहत आहोत शेख सरांना पाहत आहोत. त्यानंतर नामदेवजी डोळस सर असतील. आमचे हेमंतजी तावडे सर असतील. आज अभिजित सावंत सरांची अब्सेंटी पाहायला भेटते आजच्या दिवसासाठी.
हो बाउन्सर आणि तिथे आपण पाहतो मागे मारलाय. फटका चांगला आहे. नो चान्स. यस इट इज 4. अजून एक चौकार. तेरावरती धावफलक आपल्याला पाहायला भेटत आहे. यावेळेस अगदी आपण पाहतो शॉट मध्ये केला आणि तिथे खराब फिल्डिंग मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा आता घेतला जाईल. काय अफलातून चेंडू होता. चान्सेस मिळाला नव्हता हात खोलण्यासाठी. बरोबर तो जाग्यावरती टॅप केला आणि त्यानंतर आपण पाहत आहोत सेफ झोन मध्ये खेळलाय कारण आकाश वारगडे जाणतोय. ही विकेट खूप महत्वाची आहे. आपण जर बाद झालो तर ती जबाबदारी ऑपोजिट संघ त्याचा तो फायदा घेऊ शकतोय. त्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत थांबणं गरजेचं असेल. मॅच फिनिशिंग टच देणारा खेळाडू आहे आकाश वारगडे आणि साथ सध्या तरी ओमकार कातवारे देखील त्याला चांगले देतोय. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचला आणि आता 15ला 21 करायचे आहेत. वेगळं काही करण्याचा प्रयत्न झालेला नाहीत कारण जाणतायत जे काही करायचं आहे त्या सीधा पद्धतीनंच. जिथे धावा सिंगल डबल आहेत तिथे सिंगल डबल काढतायत. जिथे चान्स मिळतोय बाउंड्रीसाठी तिथे चान्स घेतला जातोय आणि त्याच्या बाउंड्रीज देखील आपल्याला या इनिंगला पाहायला भेटल्यात. सातत्यानं प्लॅनिंग आखली जाते कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. हो हो चांगला बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस गती ती मिळाली. हा यावेळेस वेगामध्ये तो बॉल हाताळलाय. पूर्णपणे पाहायला गेलं तर वेगामध्ये बीट करून ठेवलंय फलंदाजाला. ओमकारच्या विरोधामध्ये अजून एक हा डॉट बॉल येतोय. कमी थोडंसं स्ट्राईक रेट राहिलाय ओमकारचा. ते फक्त साथ देत आहेत. जास्तच जोखीम घेण्याचा प्रयत्न दिसलेला नाही त्यांचा. 14 धावा धाव फलकावरती वेट करण्याचा प्रयत्न. एशन गॉन महत्वाची आता विकेट. फलंदाज झाला पहिला बाद. ओमकार कातवारेची विकेट. झटक्या क्रमांक पहिला लागतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग पिवळी टीमला उर्वरित मॅच मध्ये राहिले काय तर 13 बॉलला 21 करायचे आहेत. तो मॅच बनवलाय. तो दबाव बनवलाय धावसंख्येचा. धावा कमी काढल्यात परंतु त्या क्षमता आहेत रोखण्याची असं दाखवत आहेत. साई मोरिया पाटोल टीम. चांगला गोलंदाजी आतापर्यंत राहिलेले आहे. अंतिम बॉल बाकी राहिलाय जिथे 13ला 21 करायचे आहेत. नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय साजन आमले. सध्या तरी या मॅच मध्ये थोडंसं लवकर त्याला प्रमोट केलंय. प्लॅनिंग वेगळं राहिलंय. थोडंसं साहिल वारगडेला मागे ठेवलं या मॅच मध्ये. फायदा किती घेतला जाईल पाहूयात साजन आमलेकडनं. हलक्या त्यांना प्लेसमेंट करायचं होतं. हाही याही बॉलवरती तो केतनचा वेग आपल्याला पाहायला भेटलाय आणि आता ओव्हर क्रमांक समाप्त होईल. 2 ओव्हरचा खेळ. धाव फलकावरती 14 गेले आहे. 1 विकेट. जय बजरंग पिवळी टीम. खूपच चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा दिल्यात आणि ती डॉमिनेट करणारी आणि कमबॅक करून देणारी ती गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटली. चला जास्तचा वेळ होतोय. केतन प्लीज जास्तचा वेळ आपण घेतायत लक्षात घ्या. तो मॅच वेळेमध्ये कव्हर होणं गरजेचे असतील. अजूनही मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि आपण का तो वारंवार तर सूचना करत आहोत की आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे आयोजकांचं म्हणणं आहे की ते सगळे मॅचेस
4-4 होणं 4-4 ओव्हरचे होणं गरजेचे असतील. सगळ्याच दिवसामध्ये आपण ते तसं चित्र पाहिलंय. काल खूप चांगले आम्हाला टीमने साथ दिलेले आहेत. सगळेच कालच्याही दिवसामध्ये वेळामध्ये ते टीम आल्या होत्या. त्यामुळे 4-4 ओव्हर सगळे मॅच झालेत. आजही आमचा तोच प्रयत्न आहे, त्यामुळे साथ द्या. आणि आजही त्या टीम आलेल्या आहेत. जी टीम वेळेवरती येत नाही त्यांना पेनल्टी देखील दिले जातात, कारण जेणेकरून हे जे नियोजन आहे, आयोजन आहे, हे नेहमीच चांगलं बनत राहावं, त्यासाठी हे प्रयत्न आयोजकांचे आहेत. चला फास्ट फिल्डिंग लावा. तिसरी ओव्हर केदार खडके हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14ला 1 विकेट गेले आहे आणि आता 12ला 21 करायचे आहेत. 12 बॉल 21. आकाश वारगडेची विकेट सगळ्यात महत्वाची आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी म्हणेन फिकीर नसावीत या मॅचची ती जय बजरंग पिवळी टीमला, कारण मॅच विनर प्लेअर आहे. त्याचमुळे तो प्रयत्न करावा लागेल की ही विकेट घ्यावी लागेल. वेगळा करण्याचा प्रयत्न, यावेळेस स्टिक मिस झाल्यात आणि बाल बळशवला गेला. फलंदाज ऑफस्टिकला थोडंसं सोडून गेला बॉल आणि पूर्णपणे आपण पाहत आहोत या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलनं. आता हाही बॉल पाहायला गेलं तर चांगला राहिलाय, पण यावेळेस कळवत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला. स्टॉप सिग्नल फेअर बॉल आहे, परंतु त्यानंतर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. आणि आता सध्या तरी तो बॉल या वॉर्ड रूम मध्ये पाहिला जाईल. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहोत ही स्पर्धा आतापर्यंत खूप चांगली कव्हर केली गेलेली आहे. आणि आता हा बॉल पाहूयात तर अंपायर कसा पद्धतीने आमच्यापर्यंत डिसिजन सोपवतील. या सिटीज फेअर बॉल हा म्हणजे असं जिथे पंचांनी तडंपाने पाहिलं आणि त्यांनाही तो कठीण डिसिजन नव्हता, सोपा डिसिजन, जेणेकरून आमचे काना सर देखील तो इशारा देऊ शकले असते, इतका तो सोपा डिसिजन मी म्हणेन. वाईड लाईनच्या भरपूर आतमध्ये होता. मग आम्हाला प्रश्न पडला की तो फलंदाजांना रिव्ह्यू का वापरला. शफळून खेळायचं होतं. यावेळेस आपण पाहतो लेक्सिकला आता सोडून झाला. आता पंचांनी कळवलं वाईट बॉल, 1साठी मदत मिळेल आणि मग धाव फलक पुढे 6 आता 15 झाल्यात. हा बॉल अजून देखील पुन्हा तेच प्रयत्न, सातत्यानं ते प्रयत्न करतायत, सफळ होत आहेत. त्यानंतर आपण पाहत आहोत पूर्णपणे स्ट्रिक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तशी लाईन खूप चांगली पाहायला भेटते आणि आता लगातार डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. दबाव बनलाय. 9 बॉलला आता करायच्या या मॅच मध्ये 20, 9 चेंडू 20 धाव संख्येची गरज. आता इथे समोर मारला, आता फटका फसलाय. फिल्डर आहेत केतन, पाहूयात. आणि जजमेंट चुकीचं राहिलंय. सगळ्यात भरवशाचा डीप मध्ये खेळाडू होता केतन, त्यानं झेल सोडलाय. मिळेल सिंगल. जो उल्लेख झाला की सगळ्यात भरवशाचा खेळाडू आहे आणि सगळ्यात जास्तचा एफर्ट देणारा खेळाडू जो केतन, तो देखील आश्चर्य झालाय की झेल सुटला कसा. ओहो, अजून एक चांगला बॉल. काय अफलातून गोलंदाजी या ओव्हर मध्ये राहिली आहे केदार खडकेची. लगातार डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. अंतिम बॉल राहिलाय आणि आता 7ला 19 करायचे आहेत. संघ पिछाडीवरती चाललाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने अजून एक प्लॅन मिस. डॉट बॉलची सांगता, ओव्हर क्रमांक समाप्त. आणि आता 3 ओव्हरचा खेळ झालाय. धाबा झाल्यात फक्त 16. गोळा करायच्या 6 बॉलला 19. मॅच पूर्णपणे फसवला गेलाय, कारण त्याचं राहिलाय गोलंदाजीमध्ये लाजबाब एफर्ट टाकलं गेलं. चला, चर्चा नसावीत, इतकीही चर्चा करू नका. सगळे जमण्याची गरज नसावीत. केतन, चला प्लीज. मॅचचं महत्व आम्ही जाणतो आहोत, लक्षात घ्या, परंतु वेळ खूप महत्वाचा आहे. हे का केलं जातंय तर आपले सगळेच मॅच 4 ओव्हरला होणं गरजेचे आहेत, त्यामुळे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. प्लीज. किरण दोगटेवरती आता जबाबदारी येते. खूप चांगला खेळ राहिलाय आणि आता 6ला 19 करायचे आहेत.
चेस खूप छोटा वाटला होता, जिथे असं वाटलं की या धावा सहजरित्या ते जय बजरंग पिवळी संघ काढू शकतोय, कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मग ती बॅटिंग लाईनअप सध्या तरी तशी दिसलेली नाहीत. मॅच संपलेला नाही. पाहूयात. हो तोच प्रयत्न आता मागे, यावेळेस नशिबाची साथ मिळेल. निघाला चेंडू वेगामध्ये, थांबवता आलेला नाहीत बॉल आणि आता पंच कळवतील इशारा. डिसिजन पेंडिंग. पंच कळवतात 4 चौकार. तो चेक केला जाणार आहे. असर कशासाठी? ओके, व्हाईट बॉल आहे की नाही? यस, इट इज फेअर बॉल. जो आपण पाहत आहोत, जी ऑफस्टिक आहे ती ऑफस्टिकच्या पूर्णपणे सोडून गेलेला आहे बॉल. ऑफस्टिकला सोडून गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा होता आणि तिथून तो बॉल गेला मागे. थोडं नाहीतर मग तो खेळाडू बालबाल बचवला गेला असं म्हणायला हरकत नाहीत. 20 धावा झालात आणि आता 5ला 15 करायचे आहेत. किरण दोपटे आपल्याला पाहायला भेटतोय. हो पुन्हा तोच प्रयत्न. पुन्हा यावेळेस आपण पाहत आहोत ती लाव डबल होती. मग त्यानंतर थोडस मिसकम्युनिकेशन वाटलं होतं, परंतु फायदा झालाय. तोपर्यंत पण कळवतात लेग बाईज एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता साजन आमले आपल्याला स्ट्राईक रेंजला पाहायला भेटेल. मध्ये राहिलंय काय तर उर्वरित राहिले 4 बॉल आणि 14 करायचे आहेत. 4 बॉलला 14 म्हणजे आता तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. कारण सर हा सामना जर पाहायला गेला तर कुठून फसला असा हा प्रश्न जर पडेल तर मी म्हणेन केतनचं जे षटक राहिलं त्या षटकामध्ये फक्त तिथे 5 धावा आलात. तिथूनच मॅचचं मोमेंट शिफ्ट झालेला आहे टीमकडे आणि आता साई मोरिया पाटोळे संघ मजबूत स्थितीमध्ये राहिला. परंतु 4 बॉलला 14 म्हटलं तर तुम्हाला 2 मोठे प्रहार मारावे लागतील. 2 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये तुम्ही बनून राहाल. पाहूयात. वेट केलं होतं, स्क्वेअर कट करायचं होतं, बाहेर चालला बॉल, पंचांनी वाईट कळवलाय. आता हा वाईट बॉलचा इशारा. एक्साची मदत. 4ला 13 करायचे आहेत. दोन्हीही महत्वाचे ते टीम पाहायला भेटत आहेत आणि तशी मॅच देखील. 4 बॉलला 13. समोर स्ट्रायकर एंडला खेळाडू आहे साजन आमले. आता झाली दांडी गोल. इथे आता आली आहे महत्वाची विकेट. फलंदाज झाला बाद आणि झटका लागेल अजून एक जय बजरंग पिवळी टीमला. नवीन खेळाडू आता सचिन वारगडे तो आणि त्याच्यासाठी खूप कठीण रोल असेल. जिथे 3 बॉलला तुम्हाला 13 करायचे आहेत. 3-13 या मॅच मध्ये कोणाचे वाजतील पाहूयात. सध्या तरी जे वाटलं होतं तसं घडलेलं नाहीत, कारण पूर्णपणे आपण पाहत आहोत गोलंदाजीमध्ये चांगली चुरस दाखवली आहे साई मोरिया पाटोळ टीमनं आणि आता मजबूत स्थितीमध्ये दिसलाय. परंतु पाहूयात मॅच ऑन आहे. 3ला 13 करायचे आहेत आणि सेट बॅट्समन ऑन स्ट्राईक एंडला आहे. या मॅच मध्ये तो स्ट्राईक रेट जपता आलेला नाहीत. 125च्या स्ट्राईक रेटने आकाश वारगडेनेही बॅटिंग केली. काही डॉट बॉल त्याच्या विरोधामध्ये आलेत, त्यामुळे तो दबाव आहे आता धाव फलकाचा. 3ला 13 करायचे आहेत. हा लेफ्टी बॅटरला पाठवलंय कारण हवेचा जोर खूप सारा वाढलाय. लेफ्टी बॅटरसाठी खूप महत्वाचं वातावरण आहे. जिथे बॉल बॅटला स्पर्श झाला तर तो सिक्सर देखील येऊ शकतोय. त्यामुळे हे प्लॅनिंग आहे जय बजरंग पिवळी टीमचं. चला फास्ट खेळा.
आता हा पंसानी नो बॉल कळवलाय. ओ माय गॉड. पल्सांनी कळवला हा नो बॉल. स्क्वेअर मध्ये 3 फिल्डर, सगळ्यात मोठी चुकी. आणि आता यावेळेस ती संधी मिळाली आहे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या अशा चुका भरपूर टीमने केल्यात. जिथे काही वेळा मग ते काही स्पर्धेमध्ये ते नियम नसतात, परंतु या स्पर्धेमध्ये ते सगळेच नियम लागू आहेत, त्यामुळे त्यांचे ते इफेक्ट पडतायत मॅचेस वरती. पाहूयात आता काय घडेल. फ्रीडचा बॉल आहे, जिथे 3 ला करायचे आता 12. आता हा बॉल चांगला आहे. यावेळेस देखील आपण पाहत आहोत तो चान्स घेता आलेला नाही. लेग बायस कळवत आहेत. आता 2 बॉलला करायच्या 11 धावा. 2 श्रेणूमध्ये 11 धाव संख्येची गरज. समोर लाफ केलाय. मॅच इज ऑन. आणि इथे आता हा मोठा धमाका श्रेणूने गेलाय. आकाश वारगडेच्या बॅट मधनं बॉडी लाईनच्या बाहेर. या षटकार 6 धावा. शोक राहिलाय. पहा ऍक्शन रिप्ले. रडार मध्ये करून बसले. टप्पामध्ये आला आणि कार्यक्रमच झालाय. आणि आता मॅच झाली पुन्हा एकदा ऑन. 1 बॉलला 5. गोल्डन षटकार मारावा लागेल. सेट बॅट्समन आहे आकाश वारगडे. मॅच फिनिशिंग टच या मॅच मध्ये देईल का? भरपूर वेळा मॅचेस जिंकवल्यात अशाही, परंतु आता पाहूयात यावेळेस काय घडेल. 1 बॉलला 5 ची गरज आहे. केली गेलेली मेहनत गोलंदाजांची पाणी फेरलं जाईल की सार्थक ठरवली जाईल गोलंदाजाकडनं. पाहूयात. किरण धोकटे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय बॉलिंग मार्क वरती. 1 बॉलला 5. स्ट्रायकर एंडला आकाश वारगडे. तो एक नो बॉल आला आणि मग तिथूनच कदाचित ते मॅच मोमेंट आता शिफ्ट झालाय. कारण तो जर नो बॉल नसता तर कान्हा सर आतापर्यंत हा मॅच समाप्त झाला असता, परंतु आता तो चान्स मिळाला. 1 बॉलला 5. मॅच इज ऑन. पाहूयात गोल्डन षटकार येईल का? कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम षटकारच मारावा लागेल. ओहो, इथे पिक्चर अभी भी बाकी आहे मेरे दोस्त. कहाणी अजून देखील अधुरीच आहे असं दिसलंय. आणि आता 1 बॉलला करायच्या आहेत 4 धावा. 1 बॉलला 4 करायच्या आहेत कंपल्सरीचेच. आता चौकारानं काम बनेल. गेला 1 बॉलला 5 म्हणजे षटकारच मारायची गरज होती. आता चौकारानं काम बनणार आहे, कारण 1 बॉलला करायच्या 4 धावा. व्हॉट अ मॅच. सामना चांगला रंगलाय. समोर आहे आकाश वारगडे. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर आणि चेंडू निघालाय. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. अनबिलिव्हेबल मॅच. आणि सामन्यामध्ये ती चुरस होती आणि मॅच फिनिशिंग टच दिलाय आकाश वारगडे. अभिनंदन आणि टीम. जय बजरंग पिवळी. तसेच हार्ड लक टफ